नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, शेतकऱ्याकडून वेळोवेळी जो विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे पीक विम्याबाबत, की जो यावर्षी पीक विम्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले होते आणि पीक विम्याची जी योजना होती मागील वर्षीची 1 रुपयात पीक विमा ती बंद करून आता पूर्ण प्रीमियम शेतकऱ्यांनी भरून जो विमा योजना होती त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले विमे फाडलेले आहे आणि राज्यामध्ये जो पाऊस चालू आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। तर अनेक व्हॉट्सअपवरती मेसेज फिरत आहे किंवा व्हिडिओ फिरत आहे यूट्यूबवरती की पीक विमा क्लेम करा, पीक विम्यामध्ये असं क्लेम दाखल करा, अशी तक्रार करा। तर शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की पीक विम्याची जी आहे ती तक्रार करायची शेतकऱ्यांना स्वतः गरज नाही आहे, कारण ज्या मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे, शेती पिकांचे नुकसान झालेले आहे त्यांची ऑलरेडी जे आहे ते सरकारने जे पंचनामे करण्याचे आदेश ज्या ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या मंडळामध्ये पावसामुळे पिकांचे अतिशय जास्त नुकसान झालेले आहे त्या मंडळामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये सरकारने पंचनामे करायचे सरकारी यंत्रणेला आदेश या अगोदरच दिलेले आहे आणि त्यानुसार बरेचसे मंडळामध्ये जे जे 12 जिल्हे होते त्या 12 जिल्ह्यातील बरेचसे मंडळामध्ये व तालुक्यामध्ये पंचनामे देखील झालेले आहे आणि त्याच्या नुकसान भरपाईच्या याद्या देखील काही तालुक्यामध्ये किंवा काही जिल्ह्यामध्ये प्रकाशित झालेले आहे आणि शेतकऱ्यांची त्यामध्ये केवायसी देखील सुरू झालेली आहे। तर तेच जे नुकसान आहे त्याच नुकसानीचे पंचनामे जे आहे तर नंतर पुढे चालून जे सरकारी यंत्रणा आहे त्यांच्याकडूनच जे कंपनीचे अधिकारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये पीक कापणीचा अंतिम अहवालाचे पंचनामे केले जातील आणि पीक कापणीचा अंतिम अहवाल दाखल केला जाईल आणि त्या पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या जे अंतिम अहवाल असणार आहे त्यावरच जे आहे ते शेतकऱ्यांना पीक विमा जो आहे तो मंजूर होणार आहे। पुढील पीक विमा जो शेतकऱ्यांना आहे तो मिळणार आहे। तुम्ही जर का एखादा मेसेजवरून जे असते 14447 किंवा जे तक्रारीचा जे आपला ॲप असते त्यावरून जर तक्रार करायचा प्रयत्न देखील केला किंवा कॉल देखील केला तर तुम्हाला तिकडून उत्तर मिळेल की हे जे आहे तर हे सर्व काही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी लागू नाही आहे, कारण तसे बदल यावेळेस पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेले आहे। म्हणून जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे की विम्याची तक्रार करायची आहे का, तर तक्रार वगैरे काही तुम्हाला करायची आवश्यकता नाही। फक्त एवढं एक काम करा, तुम्ही तुमचं जर का जास्त अति नुकसान असेल तर त्याचे जिओ टॅगिंग फोटो जे आहे जे जिओ टॅगिंग फोटो असतात किंवा ज्यावरती तारीख आणि वेळ येते ते फोटो तुमच्या शेतीचे काढून ठेवा, जेणेकरून उद्या जर काही तशी गरज पडली किंवा सरकारी यंत्रणेकडून किंवा कंपनीकडून तसं काही आले की फोटो वगैरे द्या किंवा प्रूफ काही मागण्यात आले तर तुमच्याकडे काहीतरी असायला पाहिजे। त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये जिओ टॅगिंग फोटो जे आहे तुमच्या नुकसानीचे तुमच्या शेती पिकांचे ते काढून ठेवा। अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। वेळोवेळी शेतकरी विचारत होते की पीक विम्याची तक्रार कधी करायची किंवा तक्रार करायची गरज आहे का, तर तुम्हाला गरज नाही, फक्त जिओ टॅगिंग फोटो तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे। अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्याकरता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।